मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी, ठाकरेंच्या शिवसैनिकांशी संवाद साधून घेतला घटनेचा आढावा। भारत पाकिस्तान सामन्याविरोधात सिंदूर आंदोलन केल्यानं असा प्रकार घडल्याची शक्यता, ठाकरेंच्या सेनेचे आमदार महेश सावंत यांना संशय। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकल्यानंतर पोलीस तपासाला वेग, पोलिसांच्या 3 टीम करणार तपास। पुतळा असलेल्या परिसरातील सर्व इमारतींवरचे सीसीटीव्ही तपासले जाणार, आरोपींना तत्काळ पकडण्याचे प्रयत्न। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त जगभरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा दिल्या शुभेच्छा। देशासह राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा। देशाचा विकास मोदींच्या नेतृत्वात असाच होत राहावा, अशा सदिच्छा। हैदराबाद गॅजेट अंमलबजावणी आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू, बीड, धाराशिव आणि हिंगोलीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। मराठा समाजात आनंदाचं वातावरण, तर प्रमाणपत्र वाटपावर ओबीसी नेत्यांचा आक्षेप। मनोज जरांगे यांचं सरकारला दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम, कुणबी प्रमाणपत्र पाहून निर्णय घेणार मनोज जरांगेंची माहिती। ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांनी उद्या अंतरवालीला येण्याचं जरांगे यांचे आदेश। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ, ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सुबुद्धी मिळो, फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीडवासियांचं अनेक वर्षांचं स्वप्न साकार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते बीड परळी अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ। राज्य सरकारकडून 150 कोटींचा निधी वितरित। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर, निवडणुकीच्या कामाला लागण्याचे शिंदेंचे सर्व नगरसेवकांना आदेश। पालिकेत महायुतीचाच भगवा फडकणार, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास।